धन्यवाद साहेब। यानंतर आपण सर्वजण ज्यांच्या शुभेच्छांची आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहात, आदरणीय ताईसाहेबांनी ज्यांच्या हाती 2014 मध्ये आपल्या संस्थेची जी धुरा दिलेली आहे आणि त्याच्यावर ताईसाहेबांनी चढवलेल्या कळसावर जे सोन्याचा पापुद्रा लावण्यासाठी काम करत आहेत, 24 तास पायाला भिंगरी लावून रात्रंदिवस आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी जे तपत आहेत, ते संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संत सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छापर मार्गदर्शन करावे। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, पूज्य मंत्री, उपासक उपासिका, समता सैनिक दल, सर्व पदाधिकारी, सर्वांना नमो बुद्धाय जय। गेल्या अनेक वर्षापासून वरळीचे कार्यकर्ते आहेत तिथे, त्यांचा देखील मी अभिनंदन करतो। साळुंके आणि त्यांच्या मर्चंडे आहे, चव्हाण आहे, त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो, अनेक वर्षापासून ही जागा त्यांनी सुरक्षित ठेवली। वेळोवेळी छोटे मोठे कार्यक्रम ते करत आहेत, रमाईंचे कार्यक्रम करत आहेत आणि नंतरच्या काळामध्ये प्रश्न आला की ही जागा सुरक्षित ठेवावी, एक सुरक्षित असं स्मारक ठेवा, एक सुरक्षित असं रमाईंचं स्मारक व्हावं, अशा प्रकारची धारणा येथील लोकांची आणि तमाम रमाईंच्या अनुयायांची, मना रमाईंवरती प्रेम करणाऱ्यांवरची झाली। म्हणजे 10 वर्षापूर्वी पण मी इथे येत होतो। 7 फेब्रुवारीला जर मी गेलो नाही तर त्याच्या 1 दिवस आधी येत होतो। जागा तेव्हा एवढी काही सुंदर नव्हती। रमाईंचा पुतळा होता, आजूबाजूला एक महिला कोणतरी राहत होती, तीच याची देखरेख वगैरे करत होती। अशा प्रकारची परिस्थिती ह्या जागेची होती। नंतर याच्या संबंधी सुरक्षित स्मारक व्हावं ह्या दृष्टीने विचार विनिमय सुरू झाले। मेन टाइम मध्ये मला भाई गिरकर भेटले। भाई गिरकरने हा प्रस्ताव ठेवला। त्यावेळेला ते आमदार होते, 2 टर्म ते आमदार होते, बीजेपीचे आमदार आहेत ते। सुरुवात त्यांनी देखील दलित पॅन्थर पासून केली। त्यांनी हा प्रस्ताव ठेवला, भीमरावजी ही जागा सुरक्षित राहिली तर बरी होईल। कारण 1935 साली 27 मे 1935 साली रमाईंच्या अंतिम संस्कार जे दफन झालेला ते ह्याच जागेमध्ये झालेलं आहे। त्यावेळेला म्हणजे राजगृहापासून एवढे लांब ते लोक रमाईंचं पार्थिव घेऊन चालत आले आणि इथे दफन झाले। ही जागा त्यावेळेला बऱ्याच लोकांना माहिती होती, भैयासाहेबांना माहिती होती। भैयासाहेबांनी आम्हाला कधीतरी म्हणजे लहानपणी 70च्या काळामध्ये
हे आणून दाखवलं देखील. मग अनेक अर्ज विनंत्या करून ही जागा महापालिकेमधून गिरकरांचं काम आहे. ज्यांनी काम केलं त्याचं नाव घेणं गरजेचं. मी फक्त 3 वेळा त्यांच्या बरोबर कमिशनरला, मुंबई कमिशनरला भेटायला गेलो आणि प्रस्ताव आम्ही ठेवला, चर्चा केली आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षाच्या नंतर ही जागा आज सुरक्षित झाली. रमाईंचं स्मारक म्हणून सुरक्षित झालेली आहे. जनरली एका स्मशानभूमीमध्ये असं स्मारक वगैरे होत नाही, हे मुंबईमध्ये नाही आहे. परंतु रमाईंच्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करून रमाईंबद्दल सांगून ती सुरक्षित झालेलं आहे. आणि आनंद वाटला आज कार्यक्रम इथे होत असताना, मोठा कार्यक्रम होत असताना. ह्या वर्षी नाही तर मागच्या वर्षी मी आलो होतो मला वाटतं ह्या वेळेला. तेव्हा देखील मी या वरळीतल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ह्या संघटनेच्या लोकांना सांगितलं की जास्तीत जास्त लोक येऊन. ते बोलले खरा कार्यक्रम आमचा संध्याकाळी असतो, सकाळी भीमरावजी नसतो. सकाळी 100-150 लोकांची उपस्थिती होती. अशा रीतीने आज हे सुरक्षित स्मारक रमाईंच्या नावाने हे झाले. तिथे आता भंडारे साहेबांनी सांगितलं की इथे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करता येईल. निश्चितपणे या जागेवरती अशा प्रकारचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे असं मी समजतो. महानगरपालिकेने जे आत्ताचं बजेट झालं त्या बजेटमध्ये 2.5 कोटी रुपये आज सुरक्षित ठेवलेले आहे. त्या 2.5 कोटी बजेटमध्ये इथे मोठा डोम येईल समोरच्या बाजूला. 2.5 कोटीमध्ये रमाईंची मोठी मूर्ती लावावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. एक गार्डन चांगल्यापैकी इथे व्हावं आजूबाजूच्या बाजूने, की जेणेकरून सौंदर्य होईल, काही बसण्यासाठी ठिकाण ठेवावं इथे. 2.5 कोटी रुपये पास झालेले आहेत. आर्किटेक्ट देखील अपॉइंट केलेले आहेत, BMCनेच केलेले आहेत. त्यांनी याचा आराखडा मला दाखवला आणि मी देखील त्याला ओके म्हटलेलं आहे. काही सूचना मी केल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथे चांगल्यापैकी रमाईंचं स्मारक होईल. कारण अनेक स्मारक अनेक ठिकाणी रमाईंची राज्यामधून झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामधल्या राज्यामधून झालेली आहे. म्हणून मला आठवतो मी एकदा इथे आलो होतो. माझ्या बरोबर ते उत्तर भारतातले काही 2 IAS अधिकारी होते. भंते सुमेतरत्न जे भारतीय बौद्ध महासभेचे आहेत, व्हॉट्सअपवरती नेहमी असतात, उत्तर भारतातले आहेत. आणि 4-5 लोक होते आणि छोटासा एक कार्यक्रम इथे झाला. ते या सगळ्या गोष्टी बघून त्या भारावून गेले. ती लोक ते 5 जण अगदी भारावून गेले. IAS अधिकारी वगैरे बोले भीमराव जी आज तक रमाईं के बारे में हम लोग काफी बात करते रहे उत्तर प्रदेश में. अनेक गाणे उत्तर भारतामध्ये हिंदीमध्ये रमाईंवरती आहे, पण प्रत्यक्ष रमाईंचा स्मारक आम्ही बघतोय. हम लोग जो भूमि देख रहे रमाईं की, जहां दफन भूमि पर रमाईं की हो गया था, वो भूमि देखते हैं. हम प्रणाम करते हैं उनको, नतमस्तक होते हैं. जीवन का अंतिम ये हमारा लक्ष्य था, वो हम लोग ने आज साथ किया. आज तक चैत्य भूमि में आते थे लेकिन आज तक इधर नहीं आए. आज रमाईंच्या बद्दल अनेक पुस्तकं निघाली. मध्यंतरी आठवड्यापूर्वी मला वाटतं मी आंबेडकर भवनामधून रमाईंच्या बाबतीमध्ये एक पुस्तकाचं उत्पादन केलं. आशा लताताई कांबळे यांचं खूप सुंदरसं असं त्यांचं पुस्तक आहे.
आणि बघितलं त्या पुस्तकाच्या उद्घाटनासंबंधी एवढ्या महिला आणि एवढे पुरुष जमले होते, साहित्यिक जमले होते. वक्ता म्हणून मी होतो. त्या पुस्तकामधले अनेकशे रेफरन्स मी दिलेले की रमाईंची एक बाजू सगळेजण आज दाखवत नाही. ज्या पुस्तकामध्ये कंटेंट लिहिलेला आहे तो बोलतो मी. करुणामय आहे, त्यागी आहे, हे सगळे त्यांचे भाव जे दिलेले आहेत. पण पुस्तकामध्ये त्या पुस्तकाने लेखिकेने दुसरा अँगल घेतलेला. हे सगळं करत असताना रमाई करारी होत्या, धाडसी होत्या, परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या होत्या. घरामध्ये 3 पुत्र जात असताना देखील, आपली मुलं जात असताना, त्यांचा दफनविधी करत असताना त्या ढळबळल्या नाहीत. हे त्यांचं मोठं धैर्य आणि करेज आहे असं मी सांगतो. तर परिस्थितीची त्यांनी तोंड दिलं आणि पुन्हा एकदा धैर्याने उभं राहिलं की आपल्या पतीला साथ द्यायची आहे, हे त्यांनी मनोमन ठरवलं. जो रमाईंचा अतिशय खडतर असा काळ आहे तो 1923च्या आजूबाजूचा काळ. ज्या वेळेला बाबासाहेब पहिल्यांदा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, तो त्यांचा 3 वर्षाचा काळ हा खडतर. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ते ब्रिटनमध्ये गेले, तो पुन्हा 4 वर्षाचा, 2.5 वर्षाचा काळ हा खडतर. तसं जर बघितलं तर रमाईंचं संपूर्ण आयुष्यच हे लहानपणापासून, बालपणापासून हे संघर्षमय. संघर्षाशिवाय त्यांनी त्याच्यावरती मात केलेली. म्हणून त्या दिवशी मी बोलत असताना आंबेडकर भवनाच्या स्टेजवरून मी म्हटलं, महिलांची संख्या आज देखील जास्त आहे. त्या दिवशी देखील मी महिलांना उद्देशून म्हटलं की ज्यांना नैराश्य आलं असेल, महिलांना नैराश्य आलं असेल, पुरुषांना नैराश्य आलं असेल, विविध कारणामुळे असेल, त्याच्यावरती चर्चा नाही. परंतु आता आपण कुठेतरी मागे जातोय असं जर वाटत असेल, ज्यांना नैराश्याचे विचार ज्यांच्या मनामध्ये आले असतील, त्या नैराश्य झाडून टाकण्यासाठी, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकदा कुठलं तरी रमाईचं पुस्तक याने वाचायला सुरुवात. तेव्हा समजून येईल की ह्या मातेने किती मोठा संघर्ष आपल्या जीवनामध्ये केला. आयुष्य लहान आहे, परंतु संघर्ष मोठा. आणि ह्या वाचल्यानंतर जे नैराश्य आलेलं असेल ते निघून जाईल असं मी त्यावेळेला लोकांना सांगितलं. त्यावेळेला देखील मी उद्देशून सांगितलं, भारतीय बौद्ध महासभेचे आज सर्व पदाधिकारी आहेत. एक जमाना असा देखील बघितला, नव्वदचा काळ असेल, 90 दशकातला काळ असेल, त्यावेळेला युरोपमध्ये बाबासाहेबांवरती बरेच PhD करत, बाबासाहेबांच्या अनेक विषयावरती PhD करत होते. आणि ते PhD करण्यासाठी भारतामध्ये येत होते, मुंबईमध्ये येत होते. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर ते आंबेडकर भवनामध्ये मला भेटत होते. तेव्हा मी काही समाजकारणामध्ये वगैरे नव्हते.
तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असायचा, मी त्यांना गाईडलाईन करत होतो. दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेबांवरती PhD करत असताना अंडर द वन रूफ एका छताखाली बाबासाहेबांचं संपूर्ण साहित्य त्यावेळेला अवलंबून नव्हतं आणि आज देखील नाही. मग याचा रेफरन्स पाहिजे असेल तर शिंदेकडे जा, रमेश शिंदेकडे जा. या प्रकारचं पुस्तक असेल तर जवी पवार, राजा ढाले, शिवडीमध्ये राहणारे मला वाटतं सोनवणे, अशा सगळ्यांची मी त्यांना नावं देत होतो. बाबा त्यांच्याकडून हे साहित्य कलेक्ट करा. बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे. त्या लोकांचा एक प्रश्न होता की बाबासाहेबांना घडवत असताना रमाईंच्या बाबतीमध्ये इंग्रजीमध्ये पुस्तकं का अवेलेबल नाही. मी देखील त्यांना सांगितलं अगदी की बाबासाहेबचा कम्प्लीट करायचा असेल तर रमाईंचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, रमाई समजून घेतल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये रमाईंवरती एकही इंग्रजी पुस्तक नव्हतं. मग ज्यांनी कोणी पुस्तकं होती त्या काळामध्ये रमाईंवरती खूप कमी पुस्तकं होती हे देखील आपल्याला सांगतो. बिंदू माधवांचं काहीतरी पुस्तक होतं कोल्हापूरमधून, नागपूर येथून एक पुस्तकं होती, अशी रमाईंची मराठीमध्ये पुस्तकं होती. मग यांना आव्हान केलं, बाबा हे तुमची पुस्तकं आहे ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा. आणि या ट्रान्सलेटच्या माध्यमातून त्यांना रमाई कळून द्या, जे विदेशातून आलेले आहेत, बाबासाहेबांवरती PhD करतायत, त्यांना रमाईंचा रेफरन्स देऊन मग बाबासाहेब प्रमोट करायचा होता. सुदैवाने आज रमाईंवरती अनेक पुस्तकं आलेली आहेत. अनेक चांगल्यापैकी संशोधनाच्या माध्यमातून पुस्तकं लिहिलेली आहेत रमाईंवर. त्या मी त्या दिवसाच्या खालच्या भाषणामध्ये म्हणालो, आंबेडकर भवनाच्या पुस्तकाचं उद्घाटन करत असतात येणाऱ्या काळामध्ये रमाईंचं जे स्मारक भारतीय बौद्ध महासभेने मीराताई आंबेडकरांनी वनन येथे त्यांच्या जन्मगावी बांधलेला, त्या स्मारकामध्ये सगळ्या पुस्तकाच्या प्रतिकृती आम्ही लावतो, पुस्तकं ठेवू. जे मला सांगण्यात आले की 40 पुस्तकं आज रमाईंवरती मराठीमध्ये आहेत. त्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रती त्या भिंतीवरती आम्ही डिस्प्ले करू आणि लोकांना दाखवू रमाईंचे एवढे चरित्र बुक, एवढे रमाईंवरती आज चरित्र बुक लिहिलेली आहेत की लोकांना त्याच्या वस्तू समजून येईल. ह्या इथे कार्यक्रमाच्या माध्यमामधून येणाऱ्या दरवर्षी 7 फेब्रुवारी 27 मे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल. महापालिकेने देखील हा प्रस्ताव माझ्या समोर मांडलेला आहे की या जागेला काय ह्या जागेला काय नाव द्यावं, ह्या जागेला काय नाव द्यावं, अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, काय जर नावाचं असेल. पण मला एक आता वाचत असताना आवडलं की माता रमाई त्यागभूमी हे नाव मला वाटतं उचित ठरतंय. आणि हेच नाव मला वाटतं येणाऱ्या महापालिकेच्या जे सौंदर्यीकरण इथे होणार आहे, याच जागेचं नामांकन होणार आहे. ज्या आर्किटेक्टने मला दाखवलं की या समोरच्या बाजूला एक रमाईंच्या नावाने पिलर उभा केला जाणार, म्हणजे कमान उभी केली जाणार आहे आणि त्या कमानीच्या खाली हे नाव देण्यात येणार आहे.
आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेषतः मुंबई कमिटीला त्यांनी हा जे आमच्या मनामध्ये होतो तो कार्यक्रम आज घडून आणला. आपण देखील मोठ्या संख्येने त्याला साथ दिली. आपण देखील रमाईंबद्दल असलेली आस्था प्रेम दाखवण्याचा इथे उपस्थित राहून दाखवण्याचा प्रयत्न केला. आपलं देखील अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. 10 वाजलेले आहेत. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. आपण जो मोलाचा संदेश आम्हा सर्वांना दिलेला आहे, कोणी उठून जाऊ नये. अजून आपल्या कार्यक्रमात संलग्न झाल्याशिवाय आपण कोणीही या कार्यक्रमाच्या बाहेर जाऊ नये. कृपया सर्वांना विनंती आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या संदेशामध्ये आम्हाला दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आम्ही नक्कीच करू. आणि यानंतर 23 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी आपल्याला जी 24 प्रकारची शिबिरं दिलेली आहेत त्यातलंच एक उपासिका शिबिर जे महिलांसाठी उपासिका शिबिर घेण्यात येतं ते शिबिर चैत्यभूमी येथे 23 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या महिला किंवा 18 वर्षाच्या वरील महिला यांनी आपल्याला आपली जी नावं आहेत उपासिका शिबिरासाठी ते नावं मुंबई प्रदेशच्या कार्यालयामध्ये येऊन द्यायची आहे ती सर्वांना विनंती करते. त्याचनंतर आपल्याला इथे जी बसण्याची आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ते चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल तसेच मुंबई प्रदेशचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष यांचे मी हार्दिक आभार मानते. आणि स्पीकरनीचे ज्यांनी व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे केली ते आदरणीय करतो. सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जावं.